औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. पोखरापूर येथे अज्ञात कारणावरून 20 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याने घरातील स्लॅबच्या लोखंडी हुकाला गळफास घेऊन जीवन संपवले. ही घटना मोहोळ तालुक्यातील लांबोटी येथे शनिवारी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास घडली. सूरज रामचंद्र करे असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत मोहोळ पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार रामचंद्र दत्तात्रय करे हे लांबोटी तालुका मोहोळ येथे शेती करून उपजीविका करतात. त्यांचा मुलगा सूरज हा मेकॅनिकल अभियांत्रिकीच्या 2य वर्षात शिक्षण घेत होता. परीक्षा संपल्यानंतर तो 10 दिवसापूर्वी गावी आला होता. आज सकाळी 8:30च्या सुमारास त्याच्या खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याच्या कुटुंबियांनी दरवाजा तोडून आत पाहिले असता तो घरातील स्लॅबच्या लोखंडी हुकाला काळ्या रंगाच्या दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्यास तात्काळ मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच मृत घोषित केले. श्याम करे यांनी मोहोळ पोलिसात फिर्याद दिली असून अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल उपासे करीत आहेत. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो, तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं. त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला. त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे. 1 वर्षापासून कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला. जवळपास माझे आज 20 सेशन झाले, तर मी आज ठणठणीत बरा आहे.